शिवशरणार्थ सर्वांना नमस्ते। आज आपण भरपूर दिवसातून एक व्हिडिओ करण्याचा ट्राय करतोय। प्रत्येक वर्षी तुम्हाला माहिती आहे शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बरेचसे उपक्रम आतापर्यंत घेत आलो आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे ते वधूवरांचा मेळावा। यावर्षीही आपला वधूवर मेळावा प्रत्यक्षात तर होईलच, पण त्याच्या अगोदर आपण प्रत्येकाच्या पालकांची सोय व्हावी या दृष्टीने गेल्या वर्षी सुद्धा एक विनामूल्य वधूवर नोंदणी सेवा हा उपक्रम गेल्या वर्षी चालू केला होता। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गेल्या वर्षी वधूवरांचा डेटा एकत्रित करून वरांचा डेटा वधूला पाठवण्याचं काम आपण केलं होतं। त्याच्या पाठीमागे त्या वर्षी काहीतरी वेगळ्या इच्छेनं वेगळ्या पद्धतीनं आपण निर्णय घेतला होता। त्याचा अर्थ असा होता की वधूंची संख्या ऑलरेडी कमी आहे, नोंदण्या त्या प्रमाणात होत नव्हत्या, म्हणून आपण त्या पद्धतीचा निर्णय घेतला होता। वधूचा डेटा कुणालाही पाठवला जाणार नाही आणि वरांचा डेटा वधूंना मिळेल अशा पद्धतीचा त्यावेळेला तो निर्णय घेतला होता। पण यावर्षी आपण ही जी विनामूल्य वधूवर नोंदणी सेवा जी आहे ती चालू केल्यानंतर सर्वसाधारण शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मीटिंगमध्ये अशी एक निर्णय झाला की दोन्ही बाजूंना दोन्हीचा डेटा द्यायचा, वधूचा डेटा वरांना आणि वरांचा डेटा वधूंना, जेणेकरून जास्तीत जास्त कम्युनिकेशन होईल आणि लग्न ठरण्याचं प्रमाण वाढेल, हा त्याच्या पाठीमागे हेतू उद्देश होता। तर यावर्षीसुद्धा आपण वधूवर नोंदणी सेवा हा याच महिन्यामध्ये गेल्या 29 तारखेला चालू केली। 29 तारखेपासून 1 तारखेपर्यंत सर्वसाधारण 30 वधूवरांनी आपल्याकडे नोंदण्यासुद्धा केल्या होत्या आणि 1 तारखेला ह्या आपल्या ग्रुपमध्ये एक पोल कंडक्ट केला आणि त्या पोलमध्ये एक सर्वसाधारण लक्षात आलं की या 1 तारखेला इमिजिएट म्हणजे 29ला डेटा नोंदणी चालू केली आणि 1 तारखेला आपण द्यायचा अशा पद्धतीनं थोडंसं पोस्टपोन केलं आणि येत्या 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला ज्या काही नोंदण्या होतील त्याची PDF कॉपी, वधूचा डेटा वरांना आणि वरांचा डेटा वधूंना PDF कॉपी ईमेलवरती आपल्याला भेटून जाईल। तर माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की आपल्या ह्या शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो काही उपक्रम चालू केला आहे ज्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल, सर्व वधूवरांच्या जास्तीत जास्त नोंदण्या होतील आणि सर्व वधूवरांची माहिती आपल्याला घर बसल्या PDF स्वरूपामध्ये मिळते आणि तुम्ही एकमेकांना संपर्क करून पुढचा जो काही कार्यवाही आहे वधूवरांच्या पाहण्याची वगैरे हे तुम्ही करू शकताय। तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ आपल्या जर समाज बांधवांना घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी ह्या उपक्रमामध्ये आपापल्या पाल्यांची म्हणजे जे काही नियोजित वधूवर आपल्याकडे आहेत त्यांना नोंदण्या करण्यास यामध्ये सांगावे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि आपल्याकडं जे काही ज्या घरामध्ये आपल्याला ज्या पाहुण्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वधूवर नियोजित वर किंवा वधू आहेत त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करून नोंदणी करण्यास आग्रह करावा, आपण सुद्धा आग्रह करावा, जेणेकरून जास्तीत जास्त वधूवरांच्या नोंदण्या या माध्यमातून होतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही सेवा जी आहे ती अगदी विनामूल्य आहे, याच्यामध्ये कुठलीही नोंदणी चार्जेस किंवा काहीही नाही आहे। अगदी एक सामाजिक हितासाठी म्हणून आपण प्रत्येक 1 तारखेला तुमच्यापर्यंत तुमच्या ईमेलवरती PDF देण्याचं काम करू। तर माझी सर्वांना एक शेवटची एक विनंती आहे की ह्या उपक्रमामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट व्हावं, आपला उपक्रम म्हणून याला पुढे न्यावं आणि जास्तीत जास्त व्हिडिओज फॉरवर्ड करावेत। आमच्या ज्या काही पोस्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपल्याला मिळतात त्या ग्रुप्समध्ये आलेल्या पोस्टसुद्धा आपण फॉरवर्ड करत राहावे, जेणेकरून सर्वसामान्य समाज बांधवांपर्यंत अगदी तळागाळातल्या खेडेगावापर्यंत आपली ही इन्फॉर्मेशन पोचेल आणि याचा लाभ तळागाळातल्या आपल्या सर्व समाज बांधवांच्या वधूवरांना, नियोजित वधूवरांना, मुलामुलींना होईल आणि जास्तीत जास्त लग्न या माध्यमातून ठरतील असा मला एक विश्वास वाटतोय। शिवशरणार्थ।